नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी माझ्या जन्मगावी मुक्काम पोस्ट वडजल तालुका मन जिल्हा सातारा या गावी आलो आहे. आणि माझ्या गावची देवी बघा, इथं वडजाई देवी म्हणून यांना जगप्रसिद्ध ही देवी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. तर मी आज या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येतो, तर आज मी आलेलो आहे. तर मी आता देवीचं दर्शन घेणार आहे आणि तिथून दर्शन घेताना काय काय करावं लागतं ते तिथं दाखवणार मित्रांनो. तर बघा, चला आता आपण जाऊन बघूया. वडजाईचं मेन देवाळा शिवकालीन मंदिर आहे मित्रांनो. शिवकालीन म्हणजे एकदम जुनं मंदिर आहे. याला आता याचं उदात्तीकरण केलेलं आहे. तर बघा, हे अशी वडजाई देवीचं मंदिर आहे. बघा, वडजाई देवीचा वरती फोटो बी आहे. आणि बघा, ही घंटा आमच्या गावचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाला त्याने एक नवस केलं होतं आणि त्या नवस पूर्ण झाल्यानंतर त्या नवसाचं परतफेड म्हणून बघा, या देवीलाही घंटा अर्पण केलेली आहे. बघा, ही घंटा किती आहे, जवळ पितळेची घंटा आहे आणि पूर्ण पितळेची घंटा आणि जवळजवळ 6 क्विंटलची घंटा आहे. 6 क्विंटलची घंटा. बघा, याचा आवाज बघा, एक जर घंटा जर वाजली तर सगळा गाव जागा होतो. पाहू शकता तुम्ही. बघा, हे जे आवाज बघा, तर बघा, एक जर घंटा वाजली सकाळी तर सगळा गाव जागा होतो. अशी बघा घंटा आहे. तर चला आता आपण बघा देवीचं दर्शन घेऊ. तर चला पाहूया आपण आतमध्ये. तर बघा, हे असं बघा मंदिर आहे. असं मंदिर तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही मित्रांनो. तर बघा, हे देवीचा कळस आणि पहिलं हे जुनं मंदिर आहे. वरती देवीचा कळस आहे. बघा, हे शिवकालीन मंदिर आहे. हा, हे जसं पहिल्यापासून याला आता रंगरंगोटी केलेलं आहे, पण हे शिवकालीन मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता की आमच्या गावचं हे वडजाई देवीचं मंदिर. तर बघा, इथं नंदी आहे छोटासा आणि इथं महादेवाची पिंड आणि पायाचे पादुक आहेत. तर इथून आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर पाहूया. बघा, हे देवीचं मंदिर आहे. बघा, आतून बघा कसं, ह्याला बघा कमान कशा पद्धतीने, ह्याला दगड नाही बघा, जॉईंट नाही बघा, एक कमानी आहेत बघा, दगडाच पूर्ण देऊळ आतून. आणि आता याला वरती मार्बल वगैरे लावलेला आहे. बरोबर बघा, असं देवीचं सुंदर असं मंदिर आहे. बघा, तर ही स्वयंभू मूर्ती आहे मित्रांनो. ही प्रकट झालेली मूर्ती आहे. इथं ही मूर्ती का अशी बसवलेली नाही किंवा काय नाही, स्वयंभू मूर्ती आहे. स्वतः प्रकट झालेली त्याच जागी बघा या वडजाई देवीचं मंदिर बांधलेलं आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता आतमध्ये वडजाई देवीचं स्वयंभू मूर्ती बघा, प्रकट झालेली मूर्ती आहे. बघा मित्रांनो, मूर्ती तयार वगैरे केलेली नाही, प्रकट झालेली मूर्ती आहे. आणि हे पाहू शकता बघा, ही मूर्ती प्रकट झालेली मूर्ती बघा, शिवकालीन अशी मूर्ती आपल्या वडजल गावची बघा, प्रख्यात अशी मूर्ती आहे. तिचा कळस पाहू शकता तुम्ही. आणि बघा, या मूर्तीचे हे मूर्तीचे बघा, हे पुजारी आहेत. तर हे पुजारी बघा, तर जरा साहेब जरा आपण कोण आहे सांगू शकता का? तर आपलं नाव काय? महादेव गुरु. तर महादेव मार्तंड गुरु असं याचं नाव आहे आणि देवीची पूजा करतात. तर बघा, आता हे त्यांचं देवीची पूजा पाठ 4 वाजल्यापासून देवीची पूजा केली जाते. पासून देवीची पूजा, गजर वगैरे, आरती वगैरे होते. आणि नंतर तिथून पुढे बघा, हे पुजाऱ्याचं काम झाल्यानंतर ते जेवण करतात. तर बघा, तरी असे पुजारी आहेत बघा, त्यांची सकाळपासून पूजा चाललेली आहे. बघा, आता किती वाजले, जवळजवळ 1-1.5 वाजता. शुक्रवारची माणसं किती व्हायची, त्यामुळे थांबावं लागतं. तर बघा, पूजा असते, माणसं असतात सकाळच्या 7ला. तर बघा, हे आमचे गावचे ही वडजाई देवीचं प्रख्यात आणि नवसाला पावणारे देवी मित्रांनो. नवसाला पूर्ण भारतातून लोक इथं येतात आणि देवीची पूजा करतात. तर असं बघा, हे आमचं सुंदर असं देवी आहे. आणि या देवीला बघा, आता मी बी नमस्कार करणार आहे, पाया पडणार आहे मित्रांनो. ह्या देवीच्या पादुका आहेत आणि बघा, सुंदर अशी
सूर्याला लागलेली अशी बघा ही मूर्ती आहे. तशी फरकीच पाहिजे. जा. तू कधी आला? हा? दक्षिण कुठे पाहिजे ताटात. ताटा ठेवायचे. परडे आहे नाही. तर मित्रांनो, या गावचा ॲड्रेस असा आहे बघा, मुक्काम पोस्ट वडजल, तालुका मान आणि जिल्हा सातारा. तुम्ही दैवडीतून तुम्हाला आणि दैवडी, मसवड आणि इकडून वायणी या तिन्ही ठिकाणाहून तुम्हाला, चारही ठिकाणाहून तुम्हाला इथं ह्या देवीला येण्यासाठी बघा गाडी आहे. आणि दसऱ्या दिवशी या देवीची मोठी जत्रा भरली जाते. दसऱ्या दिवशी देवीची मोठी नवरात्र 9 दिवस इथं गजी, पताका, लेझिम अशा विविध मिरवणुकी कार्यक्रमाचे कार्यक्रम असतात. मिरवणुकीचे किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. आणि 9 दिवस इथं चांगली 9 दिवस इथं यात्रा भरलेली असते या देवीची. आणि दसऱ्या दिवशी बघा इथं देवीची पालखी वगैरे निघती. आजूबाजूच्या गावातून लोक या पालखीसाठी आवर्जून आणि आपले नवस पूर्ण करण्यासाठी सुद्धा इथे वडजलगावी वडजलगावी येतात. आणि 9 दिवस गजी ढोल यांचा कार्यक्रम एकदम भरपूर असा मनोरंजन करणारा कार्यक्रम असतो. देवीची पूजा अर्चा केली जाते. तर पाहता आम्ही बघा देवीला नारळ अर्पण केलेलं आहे. आणि ते आता हे पुजारी देवीला नारळ आमचे अर्पण करतील आणि त्यातील आम्हाला अर्धा प्रसाद मिळणार आहे मित्रांनो. तर बघा इथं हा देवीला थांबा जरा, इथं बघा देवीला नारळ अर्पण केला जातो बघा. तर बघा असं हा देवीचं मंदिर आहे. देवीचा कळस आहे, पाहू शकता तुम्ही. बघा असा हा कळस आहे. आणि आमच्या जन्माच्या अगोदरपासून बघा हे देवीचं मंदिर असं जसं आहे तसंच आहे मित्रांनो. खाली ह्याला रंगरंगोटी केली नाही तर ह्यात बदल काहीही नाही बघा. तर बघा तुम्हाला मी चारी बाजूनं मंदिर फिरवून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर बघा हे असं आमच्या गावचं मंदिर आहे, जन्मगावचं मंदिर. तर बघा देवीला अशा 5 प्रदक्षिणा घातल्या जातात बघा. हे बघा अशा देवीला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. देवीचं दर्शन घेतल्यानंतर 5 प्रदक्षिणा घालायच्या तरच बाहेर जायचं, असा इथं प्रथा आहे बघा. तर बघा मी तुम्हाला चारी बाजून बघा दाखवण्यात बघा. पाठीमागं बघा हनुमानाची जय बजरंगबलीची मूर्ती आहे इथं. पुराण्या काळातली आहे बघा, जुन्या काळातील बघा ही मूर्ती आहे. तर हे पहा डिकमली इथं बघा नवरात्री दिवशी 9 दिवस दिवा बघा वरती लास्ट टॉपला दिवा दावला जातो. 9 दिवस दिवा जाळला जातो बघा. ही डिकमली देवीच्या पुढं हा रात्रभर दिवा जाळण्याची बघा ह्याला डिकमली बोलतात. असं बघा समोर बघून मंदिराला एंट्री आहे, गेट आहे बघा. ही गेट आहे. या गेटमधून बघा इकडं ह्या वडजोबाईच्या मंदिराकडे बघा ही वाट अशी आहे. हे बघा 400 वर्षापूर्वीचं बघा हे वडाचं झाड आहे. ह्या वडाच्या झाडातून बघा इथं ही वडजाई देवी बघा ही प्रकट झाली आहे. स्वयंभू अशी बघा ही वडजाई देवीची मूर्ती आहे. ही प्रकट झालेली मूर्ती आहे. आणि इथं महादेवाची पिंड आहे. तर बघा इथं वट सावित्री दिवशी महिला इथं येऊन
वट सावित्रीची पूजा करता बघा. प्रत्येक महिला येताना इथं धागा वडाला बांधला जातो बघा. हा असा धागा आहे आणि बघा असा भरपूर असा आवाढव्य असा वडाचं झाड आहे. ह्या वडाच्या झाडातूनच बघा ही देवी प्रकट झालेली आहे. तर बघा असं हे सतपण आहे ह्या देवीचं. तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता, देवीची पूजा करा, देवीला नवस बी करू शकता बघा. ही वडजाई देवी आमची. तर मित्रांनो तुम्ही या देवीचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.